नाही, आता नाही थांबू शकत मी इथे. सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन करतो आणि निघतो घरी जायला. हॅलो. सॉरी, गुरुनाथ सुभेदार बोलतोय. अर्जंट बुकिंग करायचं होतं मुंबईच्या फ्लाईटसाठी. On October 1956, Dr. Ambedkar and thousands of followers embraced Buddhism at an open ground in Nagpur. अथर्व, हे पा आपल्या नागपूरचं नाव आलं इथे. हे बा नागपूर हा ते आपल्या बाबांना का हा Conventionally called Diksha Bhumi. The historic site has been commemorated. काय नानाजींनाच विचारलं पाहिजे. By a majestic stoop that was inaugurated in 2001. आई 2001 ना इंग्लिश मध्ये बोल. 2001. बर 2001. बर बाबा, खरं तर मी तुमचा अभ्यास घेतला पाहिजे, तर तुम्हीच माझा अभ्यास घेऊन राहिले. बरोबर आहे म्हणा. अथर्व, तू हे काय करून राहिला? बघू बरं मला काय काढलंस ते. तिचं तर झालं. हो आई मागे बघ हे काय काय काढलंय? टॅबलेट. टॅबलेट? हा तर मोठा मोबाईल दिसून राहिला. अरे अथर्व, टॅबलेट म्हणजे गोळी गोळी राहते. हे काय काढलंस तू? आई छोटा कम्प्युटरला बोलतात लॅपटॉप, एका पेक्षा छोटाला बोलतात टॅबलेट. हाव का? असं राहते का? असं राहतो टॅबलेट? अथर्व, आयुषचे पप्पा त्याला टॅबलेट देणार आहेत. मला पण हवे. मी सांगू का बाबाला? बाबांना काऊन? मी देईन ना. नक्की? नक्की. ये मला टॅबलेट भेटला. आधी अभ्यास करायचा. चल. टॅबलेट आला ना तर आपण त्याच्यात केम्बल खेळायचं. हो. बाळा, तुझी आई तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. फक्त थोडा वेळ दे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.